4 महिन्यात 27 किलो वजन कमी करण्याचा हा माझा प्रवास. यस, सकाळी मी उठायचे, फ्रेश मॉर्निंगला उठायचे, पहाटे 5 वाजता कोमट पाणी करायचे, कोमट पाणी प्यायचे. कोमट पाण्यासोबत जे मला वर्कआउटसाठी एनर्जी ड्रिंक लागणारं जे टॅबलेट फॉर्ममध्ये न्यूट्रिशन आहे ते मी घ्यायचे. आणि हे न्यूट्रिशन दोन्ही तिन्ही 4-5 टॅबलेट कधीही मी घ्यायचे, कारण की त्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे. त्यामुळं पण त्यासाठी मला वर्कआउट करावं लागायचं. वर्कआउट करण्यासाठी माझ्या बॉडीला एनर्जी लेवल वाढण्यासाठी मी हे टॅबलेट फॉर्म घ्यायचे आणि याचा कसलाही साईड इफेक्ट नाही आहे. यस, आणि नंतर मी लागणारं जे एनर्जी बॉडीला येण्यासाठी जे नॉर्मल पाण्याने आपली बॉडी डिटॉक्स होत नाही, पूर्णपणे टॉक्सिन्स बाहेर पडत नाहीत, तर हे मी फ्रेश एनर्जी ड्रिंक घ्यायचे आणि ते गरम पाण्यामध्ये बनवायचे, मस्त प्यायचे. आणि नंतर मी माझ्या वर्कआउटला सुरुवात करायचे, वॉर्मअप्स करायचे. कारण की वॉर्मअप सुरुवातीला का करायचे की माझ्या बॉडीला गरम करण्यासाठी मी वॉर्मअपची सुरुवात करायचे. आणि वॉर्मअप झाल्याच्या नंतर मी कार्डिओही करायचे आणि कार्डिओच्या नंतर मी माझ्या घामाचा फोटोही काढायचे. आता मी एक तुम्हाला सांगू इच्छिते की मी माझा 27 किलो वजन कमी केलेला जो प्रवास आहे त्यामध्ये मी डेली 45 मिनिटं व्यायाम करायचे आणि डेली योग्य न्यूट्रिशन घ्यायचे. मी कसलाही क्रॅश डाएट केला नाही, कसलाही ज्यूस कंटिन्यू ज्यूस पित राहिले नाही. आणि तुम्हाला जर माझ्यासारखा जर समजा रिझल्ट जर मिळवायचा असेल, वजन जर कमी करायचं असेल किंवा हेल्थ इश्यू जर कमी करायचे असतील तर तुम्ही नक्कीच मला DM करायचा आहे. यस, आणि नक्कीच माझा वॉर्मअप झालेला आहे. आता मी कार्डिओ सुरुवात करत आहे. यस, आणि कार्डिओ एका साईडला 5, सुरुवातीला तर मी एका साईडला 5, दुसऱ्या साईडला 5, आणि नंतर मी जो बेली फॅट आहे, बेली फॅट कमी करण्यासाठी मी कार्डिओ वर्कआउट करायचे. आणि तो वर्कआउट कसा की माझा रोज सेशन असायचं झूम कॉलचं आणि त्याच्यावरती मी रोज 45 मिनिटं तो वर्कआउट करायचे. कारण की कंटिन्यू समोर कोणीतरी शिकवणार जर असेल तर नक्कीच आपल्यामध्ये बदल होऊ शकतो. तर तसं ऑल महाराष्ट्रामध्ये कॉलवरती आम्ही करायचं. मध्ये मध्ये आम्हाला जे लागणारे एनर्जी ड्रिंक आहे आमची बॉडी डिटॉक्स होण्यासाठी, टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी आम्ही ते घ्यायचो आणि नंतर आम्ही घामाचा फोटो काढायचो. यस, झाली माझी एक्सरसाइज. आणि एक्सरसाइज झाल्याच्या नंतर आपण जे नाश्ता करतो ना, तर तो नाश्ता माझा वेगळा असायचा. कारण की मी थंड पाणी घ्यायचे शेकर कपमध्ये आणि शेकर कपमध्ये न्यूट्रिशन त्याच्यामध्ये ते मिक्स करायचे. अगोदर फॉर्म्युला 1 नंबर घ्यायचे, त्याचे 3 चमचे ते त्याच्यामध्ये मिक्स करायचे. नंतर सेकमेट घ्यायचे आणि सेकमेटचे मी 2 चमचे मिक्स करायचे. प्रोटीन घ्यायचे, प्रोटीनचे 2 चमचे मिक्स करायचे. कारण की हे सगळं न्यूट्रिशन कशासाठी, तर माझी बॉडी बिल्ड होण्यासाठी आणि मी जे वजन कमी करते, डाएट फॉलो करते, तर त्यावेळेस माझ्या बॉडीला ह्या न्यूट्रिशनने सपोर्ट करावा ह्यासाठी मी हे न्यूट्रिशन घ्यायचे. यस, आणि तुम्हालाही जर माझ्यासारखं जर वजन कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला DM करायचंय. कमेंटमध्ये इन्फो कमेंट करा किंवा मला DM करा. तुमचाही प्रवास आजपासून सुरू होऊ शकतो. पण मला मेसेज केल्याच्या नंतर, मला DM केल्याच्या नंतर, यस, झालं माझं न्यूट्रिशन तयार, माझा ब्रेकफास्ट, हेल्दी ब्रेकफास्ट, आणि मी आता तो घेत आहे. यस, थँक्यू सो मच.